तहसील कार्यालयाच्या प्रांगणात गेल्या 8 दिवसापासून सरोदे कुटुंब आणि ग्रामपंचायतीचे सरपंच शरद पवार यांनी सुरू केलेले उपोषण आता थेट चुलीवरचं पिठलं भाकरी बनवून अनोख्या पद्धतीने उग्र होत चाललं आहे. अन्यायाविरोधात झगडणाऱ्या या कुटुंबाने आज उपोषणाला आगळं वेगळं रूप दिलं असून आता तहसीलच आमचं घर असा निर्धार करत चुली पेटवून कार्यालयातच जेवण सुरू केलंय. शरद पवार आणि सरोदे कुटुंबीय गेल्या आठवड्यापासून त्यांच्या चोरलेल्या जागेबाबत न्याय मागण्यासाठी तहसीलच्या दरवाजात ठाण मांडून बसले आहेत. या अधिकाऱ्यांना कारवाईसाठी वेळ आहे, पण न्याय द्यायला वेळ नाही, अशी घणाघाती टीकाच सरपंच शरद पवार यांनी प्रशासनावर केली आहे. नमस्कार. मागील 8 दिवसापूर्वीपासून कौसाबाई मारुती सरोदे या ठिकाणी त्यांची 51 गुंठे जमीन बेकायदेशीर गावगुंडांच्या नावावर तत्कालीन तलाठी सर्कल यांनी करून दिली आणि 1 वर्षापासून निकालाच्या प्रतीक्षेत आहोत. तहसीलदार साहेब निकाल देत नाही, त्याच्यामुळं 8वा दिवस आहे आणि आम्ही स्वतः या ठिकाणी भाकरी जेवण बनवतोय. आता बेसन भाकरीचा बेत या ठिकाणी रात्री सुद्धा झालेलं आहे आणि मग सोपं जेवण काय तर आम्ही पुन्हा बेसन भाकरच निवडलेलं आहे, जेणेकरून मावशीला एक तर प्रचंड त्रास झालेला आहे. चार साहेबांना या ठिकाणी आम्हाला न्याय द्यायला वेळ नाही राहिलेला. दिंडींना शुभेच्छा द्यायला ते तिकडं आहेत, ट्रॅक्टर पकडायला त्या काही ठिकाणी गेलेले आहेत, क्रेशरवर रेड करायला गेलेले आहेत. या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न या ठिकाणी लोक रस्ता केससाठी येतात, अनेक सुनावण्यासाठी येतात, त्यासाठी त्यांना वेळ राहिलेला नाही. ते तालुका न्यायदंडाधिकारी आहेत, परंतु अनेक ठिकाणी रेड मारायला त्यांना वेळ आहे, अनेक ठिकाणी पार्ट्या करायला त्यांना शासकीय गाडी घेऊन जायला वेळ आहे. या ठिकाणी अनेक समस्या आपण सांगू शकतो, परंतु या सर्वसामान्य ज्या ठिकाणी गहाणखत, खरेदी खत, साठे खत, बक्षीसपत्र, कुठं नोटरी काही न देता परस्पर दुसऱ्याच्या नावावर जमीन लावलेली, आम्ही तेच म्हणतो आम्हाला आमची जमीन परत द्या, जमीन परत द्या. त्यांना त्या ठिकाणी वेळ मिळालेला नाही.